कोकण वधूवर ॲप ट्रस्टेड मॅट्रिमोनी ॲप. विश्वास ठेवा, विश्वासाची नाती जुळवा. आई चल निघालो का? अरे डबा तर घेऊन जा. थँक्यू. पाण्याची बाटली घेतलीस हा डिकीट आहे. आणि वेळेवर जेवून घे. हो. संध्याकाळी लवकर ये, रात्र करत बसू नकोस. अगं हो ग माझी आई, किती काळजी घेशील. येऊ? चल. शुभ लग्न सावधान. तिला पण आत्ताच बंद पडायची होती. हो दादा, इथे जवळपास गॅरेज आहे का? नाक्यावर आहे. किती लांब आहे? 2-3 किलोमीटर असेल. थँक्यू तुला. ऊन पण एवढं आहे ना. साडीवाला. ओ भाऊ, साड्या दाखवा बघूया. या बघा, वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या आहेत. तुम्हाला जी आवडेल ती घ्या. कुठून आला तुम्ही? तिकडूनच. कसे दिल्यात? ही 750 आहे. काय सांगताय? हो. सोन्याची जरी आहे की? अहो क्वालिटी बघा ना. पण तरी पण महाग सांगताय. अहो होय ना हो वहिनी? मग ही बघा, ही बघा. तुमचं बजेट काय आहे? आम्हाला तो भैया येतो ना, देतो तो 300 350. सेम 300 350. ही कशी आहे कुठे? ही 800 आहे. अरे बापरे, एवढी महाग? अहो क्वालिटी बघा ना. हे बघा. मराठी माणूस असून एवढ्या महाग साड्या देतोस, कोण घेईन तुझ्या साड्या? नाहीतर काय, भैयाने धंदा करावा. मराठी माणसाचा धंदाच नाही, घेऊन जा, आम्हाला नको तुझ्या साड्या. अहो ताई, मराठी माणसाला उभं तरी राहू द्या. बरं ठीक आहे.
अरे हा तात्यांचा मुलगा ना. हो, मग इकडे काय करतोय? लग्न तुटल्यापासून तो गावीच आहे. अरे मग मुंबईत नोकरी होती ना. होती, पण परमनंट नव्हती, म्हणूनच लग्न मोडलं त्याचं. माझ्या कानावर आलेलं होतं. पण इकडे राहून तो काय करणार? आता काय करणार? साड्या विकतोय. हा असली कामं ना आपल्या लोकांना मुळीच जमणार नाही. त्यामुळेच बाहेरच्या लोकांची संख्या वाढली आहे. हे तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण ही असली कामं आपली पोरं करणार आहेत का? करायला पाहिजे, कष्टाला पर्याय नाही. चल चहा तरी घेऊया. चला. काय ग, याच्यासाठी तुला इतकं शिकवलं, याच्यासाठी तुझे इतके लाड केले. अगं बोल ना, आता वाचा काम असली तुझी. अहो जरा शांत व्हा. प्रत्येक वेळी मीच शांत बसायचं. तुझी दोन्ही पोरं वाया गेली तरी पण मीच शांत बसायचं. विचार आता. बाबा थांबा. काय चाललंय? त्यालाच आपण दिवे लावले, तसेच आपल्या बहिणीने पण दिवे लावले. वैशाली काय झालं? रडतेस का? तोंड काळ्या करून आली आहे ती. कुठल्या तरी पोरावरच बसली होती गुलुगुलू करत. या जातीतला हो जरा हळू. गप्पाबास. बाबा आजूबाजूला लोक आहेत, ऐकतील. ऐकलं तर ऐकू दे. तुझ्या नालायकपणामुळे तुझं लग्न मोडलं. तसं आज जी काय वागते ना, त्याच्यामुळे हिचंही लग्न मोडणार आहे. एक मिनिट बाबा, मला तिच्याशी बोलू दे. काय झालं? का रडतेस तू? कुठल्या तोंडानं सांगणार आहे ती? एक मिनिट बाबा, मी बोलतोय ना. जप्पारा तुम्ही. वैशाली, बाबा गेलेत. मला सांग काय प्रकार आहे? अरे त्या अथर्व सोबत बीच वरती गप्पा मारत होती ती. ह्यांना कोणीतरी सांगितलं. आई तू काम. काय झालं वैशाली? अरे दादा, आम्ही कधीतरी बीच वरती गप्पा मारायला जातो. तुझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचं? हो. तुम्ही दोघं लग्न करणार आहे? अगं मी काय बघतोय? दादा, बाबा परवानगी नाही देणार रे. का? अरे तो आपल्या जातीतला नाहीये. मग अरे शिवाय त्याला नोकरीही नाहीये. काय करतो तू? त्याचं हार्डवेअरचं दुकान आहे तालुक्यात. मग काय वाईट आहे? सगळ्यांनी नोकरी करावी असं कुठे लिहिलंय का? व्यवसाय करतोय ना, शिवाय गावी राहतोय. चांगलंच आहे. अगं मी बाहेर कितीतरी जोडपी अशी बघतो, जातीतल्या जातीत लग्न होतात. अगं त्यांची भांडणं होतातच ना. शेवटी आपण एकमेकांना किती समजून घेतो त्यावर अवलंबून असतं. मला पटतंय रे, पण बाबा ऐकणार नाहीत ना. वेळ येईल ग, बाबा सुद्धा ऐकतील. अजून वैशालीचं शिक्षण पूर्ण व्हायचंय. मी आहे तुझ्यासोबत. डोंट वरी. आता रडू नकोस. अरे सूरज, बऱ्याच दिवसांनी दिसलास तू. हो, अरे सध्या कामाचा लोड वाढलाय ना. अच्छा. बरेच दिवस झाले आपल्या व्यवसायाला सुरुवात करून. बऱ्यापैकी रिस्पॉन्स आहे. बऱ्यापैकी म्हणजे खूपच चांगला. पण ते पोट्या पाण्यापुरतं तरी भागतं की नाही? अरे काय माहितीये काय, जेवढं नोकरी करून समाधान नाही ना मिळत, तेवढा व्यवसाय करून मिळतंय. म्हणजे आत्ता आहे ना, चला काहीतरी जिंकलोय आयुष्यात असं वाटायला लागलं. म्हणजे मराठी माणसाने व्यवसायात उतरलं पाहिजे रे. मला असं वाटतं, माझ्या गावातली, माझ्या कोकणातली पोरं अशी आहेत ना, नोकरीसाठी स्वप्न बघतात. चांगली नोकरी मिळावी, चांगली नोकरी मिळाली तर चांगली छोकरी मिळेल. ही स्वप्न आहेत ना, ही मोडून चांगला व्यवसाय कसा करेन यावर फोकस केला. हा पायंडा मोडला पाहिजे. मला जिथं जिथं बोलण्याचा चान्स मिळेल ना, तिथे तिथं मी बोलणार.
अगदी कॉलेजच्या मुलांपासून लहान मुलांपासून प्रत्येकाला सांगणार व्यवसाय करा.